नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक आज नवीन माहिती पाहणार आहोत. लखपती दीदी योजना. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सक्सेसफुली रन केलेलीच आहे, चालूच आहे. त्याच्या अपडेट नंतर आता एक नवीन अपडेट आलेली आहे, ती आहे लखपती दीदी योजना. यासाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहात, पात्रता काय आहे, त्याच्यानंतर इथे किती पैसे भेटणार आहेत, अर्ज प्रक्रिया काय आहे, उद्देश काय असणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गतच्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये भेटत आहे किंवा ज्यांचे राहिलेले आहेत त्यांचे पैसे सुद्धा येऊन जाणार आहेत. आता कालच एक नवीन GR आलेला आहे 2 सप्टेंबर 2024 रोजी, ज्यामध्ये अपडेट आलेली आहे. ज्या महिलांनी फॉर्म फिल केलेला नाहीये, ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म फिल केलं नाही, राहून गेलेला आहे, त्यांच्यासाठी तुम्ही आत्ता मुदतवाढ भेटलेली आहे. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहात. सप्टेंबर महिन्यात सुद्धा चान्स आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाहीये, अर्ज केलेला नाहीये, त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे. तुम्ही जर फॉर्म भरायचं राहून गेला असेल तर नक्कीच अर्ज करून घ्यायचा आहे व माझी लाडकी बहीण योजनेचं जी योजना आहे त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. बरं, आता माझी लाडकी बहीण योजनेचं तर सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहे. पण लखपती दीदी योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे? तर लखपती दीदी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजे पूर्ण भारतभर आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेलं आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरती याची घोषणा करण्यात आली होती. आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत, पंतप्रधान जी आहेत, नरेंद्रजी मोदीजींनी हे जी घोषणा करण्यात आली होती, कशासाठी? लखपती दीदी योजना, जी महिलांना लखपती बनवणे हे त्याचा उद्देश असणार आहे. म्हणजे ज्या महिला जे बचत गट असतात, राईट, बचत गटाशी संबंधित आहे, कनेक्टेड आहे, त्यांच्यासाठी हे योजना आखल्या गेलेल्या आहेत. 1 ते 5 लाखापर्यंत तुम्हाला बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेऊया. आपल्याकडे ऑफिशियल पेज आहे, त्याच्या ज्या बातम्या आहेत, त्याच्यानंतर इथे वेगवेगळे जे लखपती योजना आहेत, लखपती दीदी योजना, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू आपण पाहून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे अपडेट्स येत असतात. नवीन योजना रिलेटेड माहिती आहे, नवीन जॉब्स असतात, गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, किंवा स्टुडंटच्या जी योजना असतात त्याची माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. जी लखपती दीदी योजना आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत. आतापर्यंत आपल्याला कळालं आहे की लखपती दीदी योजना सुरू झालेली आहे, पण कुठे सुरू झालेली आहे? देशभरात सुरू झालेली आहे. जे देशभरातील महिलांना आहे आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. या महिलांसाठी एकूण 5 लाख पर्यंत कर्ज भेटणार आहे. म्हणजे सुरुवातीला 1 लाख, त्यानंतर 2 लाख, 3 लाख असे ते कर्ज भेटणार आहे. पण कोणासाठी आहे? जर तुम्ही बचत गटाशी निगडीत असाल, संबंधित असाल, तुम्ही त्याचे मेंबर असाल, तरच तुम्हाला इथे या योजनेचा फायदा घेऊ शकता. संपूर्ण इथे FAQs दिलेले आहेत, म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. हाऊ डू आय बिकम ए लखपती दीदी? हे ऑफिशियल पेज आहे, कोणतंही फेक पेज नाही. तुम्ही इथे नक्कीच चेक करू शकता. व्हॉट स्टेप्स हॅव बीन टेकन टू एनेबल? आता एनेबल म्हणजे इथं तुम्ही कसं काय ॲप्लिकेशन करू शकता किंवा का तुम्ही इथे एलिजिबल आहे, पात्र आहेत, हे सर्व माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. बट 1 बाय 1 आपण एक्सप्लेन करून घेऊया. टार्गेट दिलेलं आहे की स्टेट वाईज टार्गेट आहेत. इथे वेगवेगळे स्टेट आहेत. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 17.42 17.42 लाख असं टार्गेट असणार आहे. एवढ्या महिलांना ते जे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. आता इथे महिला आहेत त्यांना आता सक्षम बनवण्यासाठी आहे, पण कसं बनवणार आहे? आतापर्यंत जवळजवळ 80 लाख बचत गटांशी हे फायदा घेतलेला आहे. करोडो महिलांना हे फायदा झालेला आहे, कर्ज भेटलेलं आहे व त्याच्यावरती काम सुद्धा सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात पण आपल्या लवकरात लवकर सुरू होणार आहे. एकूण इथे जे लक्ष्य आहे ते काय असणार आहे किंवा वैशिष्ट्य काय असणार आहे? केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी म्हणजे स्वावलंबी बनवण्यासाठी हे जे लखपती दीदी योजना आहे ते काढलेली आहे. हे तर आपल्याला कळालं. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवलं आहे, हे सुद्धा सांगितलं आहे. त्याच्यानंतर इथे या बेनिफिट्स काय असणार आहे? तुम्हाला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तुमचा छोटा व्यवसाय आहे, त्याच्यासाठी वाढवायचा आहे, पण पैशाची कमतरता असेल किंवा आर्थिक दृष्टीची कमतरता असेल तर सरकार तुम्हाला ते योजना थ्रू पैसे देणार आहे, पण याच्यावर कोणतेही व्याज तुम्हाला लावणार नाही. त्याच्यामुळे तुमचाच फायदा आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाणार आहे, तुमचा व्यवसाय सुद्धा वाढवता येणार आहे, मार्केटिंग करायचं आहे किंवा नवीन उत्पादन तयार करायचं आहे, यासाठी सुद्धा तुम्हाला इथे फायद्याचं होऊन जाणार आहे. पात्रता काय आहे लक्षात घ्या. तुम्ही जर
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी महिला असणार आहे ती राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याची किंवा ज्या राज्याची तुम्ही या योजनेचा फायदा घेत आहे, लाभ घेत आहे, त्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. जी महिला असणार आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असणे. जी महिला असणार आहे त्यांची जी वार्षिक दृष्टीने असणार आहे ती 3 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे उत्पन्न. महिलेचे वय लक्षात घ्या 18 ते 50 वर्ष असणे गरजेचं आहे. व त्याच महिलांना कर्ज दिले जाणार आहे ज्या बचत गटाशी निगडीत असणार आहे. जे संबंध असणार आहे त्यांच्याशीच फक्त यांना कर्ज भेटणार आहे, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं बचत गटाशी निगडीत आहे किंवा तुमचं संबंध आहे ते त्यांनाच फक्त भेटून जाणार आहे. या योजनेसाठी बचत गटाशी संबंधित असणे हे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला बचत गटाशी निगडीत असणे गरजेचं आहे. इथं सांगितलेलं आहे बघा, राज्यात लाडकी बहीण योजनेला लोकप्रियता मिळाल्यानंतर आता मोदी सरकारने जी लखपती दीदी योजना काढली आहे ती राबवली आहे त्याच्यावरती त्याचे उद्देश काय असणार आहे, तुम्हाला नवीन क्षेत्रात सहभाग वाढावा किंवा महिलांना आर्थिक दृष्टीने मजबूत व्हावे. आता इथे मदत किती मिळणार आहे हे सुद्धा माहिती दिलेली आहे. ही योजना बचत गटातील जोडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी आहे. या योजनेद्वारे महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा दिले जाते. अट काय असणार आहे, अर्जदार महिलेच्या घरी कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरदार नसावा व त्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. हे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स कळाले, पात्रता कळाली. त्यानंतर इथे आवश्यक कागदपत्रे कोणते पाहिजे आहे, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तुमचं जे ॲड्रेस प्रूफ असणार आहे ते आधार कार्ड असू द्या, लाईट बिल असू द्या, तुमचं शिक्षणाचं जे पात्रता प्रमाणपत्र लागणार आहे, बँक खाते पासबुक, तुमचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. 2 पद्धतीने अर्ज करू शकणार आहात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जेव्हा सुरू होऊन जाईल तेव्हा ही लिंक आहे ती मी तुम्हाला लिंक पाठवते आहे, तेव्हा सुरू होऊन जाईल तेव्हा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकणार आहेत. ऑफलाईन जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी महिला व बाल विकास कार्यालयात तुम्हाला जावं लागणार आहे. तिथे कर्मचाऱ्यांकडून लखपती दीदी योजनेची माहिती घ्यायची आहे, त्याचा अर्ज तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक वाचून ते भरावं लागणार आहे. त्यानंतर जी सर्व कागदपत्रे तुम्हाला मी सांगितलेली आहेत ते तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यावे लागतील. हा फॉर्म व जोडलेले कागदपत्र तुम्हाला तिथल्या कर्मचाऱ्याला द्यावे लागतील व त्यानंतर तुम्हाला एक पावती देतील. ती पावती तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागेल. ही त्याची प्रोसेस असणार आहे. आता यामध्ये आपण पात्रता पाहिली, कोण कोण एलिजिबल आहे पाहिले, डॉक्युमेंटची अट पाहिली, त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे सांगितलेली. ऑनलाईन लिंक सुरू झाल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करता सुद्धा येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. महाराष्ट्रात सुद्धा लवकरच सुरू होऊन जाणार आहे. काही ठिकाणी सुरू सुद्धा झालेले आहेत, हे सुद्धा माहिती आलेली आहे. यामध्ये किंवा या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. लखपती दीदी योजना आहे, खूप चांगली संधी आहे. ज्या महिलांना इंडिपेंडेंट व्हायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली इथं चान्स भेटणार आहे. सर्व लिंक्स तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करायचं आहे. तुम्हाला कोणती कन्सेप्ट कळाली नाही तर नक्कीच विचारायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.